निश्चिंत है, खुश है, शांति मेरा स्वधर्म है। शांति मेरा संस्कार है। मेरा मन शांत, बोल मधुर, कर्म श्रेष्ठ। मेरा शरीर स्वस्थ है, निरोगी है और हमेशा रहेगा। परमात्मा की शक्ति, परमात्मा की दुआएं मेरे चारों तरफ एक गोल्डन व्हाइट लाइट एनर्जी सर्कल है। परमात्मा की शक्तियां मेरे चारों तरफ कवच है। ब्रह्मा कुमारी संस्था आहे. संस्थाने ब्रह्माचार्य ब्रह्मकुमारी संस्थांना आभार. मला इथे बोलवलं. खूप छोट्या आहे, खूप मोठी लोक आहेत. इथेच मोठं झालं, इथेच शाळा शिकलो, इथेच मोठं झालं, इथेच नाही 5 प्रिन्सिपल सलील जवेरींनी सांगितली. मला 6वा प्रिन्सिपल आहे आणि आज तो आहे मेंटल हेल्थ. मानसिक तणाव एवढा आहे लहान मुलांपासून ते एल्डरली पर्यंत. एकटेपणा एल्डरलीमध्ये आणि लहान मुलांमध्ये, शिक्षण, एज्युकेशन, कॉम्पिटिशन. तर एक मेंटल हेल्थ हा एक खूप मोठा इश्यू आहे आणि म्हणजे 5 प्रिन्सिपल त्यांचे आणि एक मेंटल हेल्थ ॲड करणं आवश्यक आहे. आणि जसं ते म्हणाले स्वच्छतेला एक इट इज माइंडसेट चेंज. तर ते एक सिविक सेन्स आहे, ते घरापासून सुरू होते. सुरुवातपासून आपण कसं वागतो त्याच्यावरनंच हे सगळं होत आहे. तर मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ आणि नेचर, ॲज एन्व्हायरमेंट जे खराब होत चाललं आहे, ज्याच्यामुळे क्लायमेट चेंज, एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट ग्लोबल वॉर्मिंग, पण कोणी ॲक्शन घेत नाही. सगळं दुसरीकडे व्हायला पाहिजे, माझ्या घरी नाही. म्हणजे डेव्हलपमेंट इन इन्व्हर्टेड कॉमर्स इज बिकमिंग डिस्ट्रॅक्शन. तर एक होलिस्टिक अप्रोच पाहिजे आणि आजचे तरुण मुलं विल गाईड अस इन गेटिंग द बॅलन्स. हे मेसेज आहे. मग मी अजून काय बोलू शकतो. थँक्यू. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांना स्वच्छ नमस्कार. मला आनंद आहे की ब्रह्मकुमारी संस्थेत आज तशी मी 4थी वेळ पहिल्यांदा ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून इथे आलो होतो. त्याच्यानंतर विक्रोळीला
कार्यक्रमात इथे एकदा प्रमुख पाहुणं बोलवलं होतं विक्रोळीला, आणि तिसऱ्यांदा आपला तो इकडे सकाळीच होता प्रोग्राम, एक्सरसाइजचा प्रोग्राम, आणि चौथ्यांदा. त्यामुळे सर्वप्रथम आपले मनापासून आभार मानतो की आज आपण इथे बोलवून मलाच नाही पण माझ्या सर्व कुटुंबाला सुद्धा आपण मान सन्मान इतका केला, त्याबद्दल मनापासून एकदम आम्ही सगळे आभारी आहोत. ತಿರುಗಿಡಿದಾಗಿನ್ ತಿಡ್ತಾ ತಿಡ್ತಾ ಗೀನಾನ ದಾ ತಿರುಗಿಡಿದಾಗಿನ್ ತಿಡ್ತಾ 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 ಗೀನಾನ ದಾ ತಿರುಗಿಡಿದಾಗಿನ್. हमारी संस्थेतर्फे माझा माझ्या कुटुंबियांचा आपण जो सन्मान केला त्याबद्दल आम्हा सर्वांतर्फे आपले मनापासून आभार मानतो. अनेक संस्थांतून अनेक ठिकाणी सन्मान होत असतात, पण जेव्हा आपला घरामध्ये सन्मान होतो, गावात सन्मान होतो, आणि ती सुद्धा अशी एखादी संस्था जिचा राजकारणाशी कुठलाही रंग नाही आणि संबंध नाही. स्वतः वैयक्तिक छोटा माणूस आहे, पण माझी संस्था आर्थिक मध्ये मोठी मानली आहे, तिचं नाव आहे. त्या नावाचा तुम्हाला उपयोग होत असेल तर आपण करून घ्या. आपण म्हणालात की योगा आपण शिकवतात, मला काही कल्पना नाही. तर सध्या ताणतणावाचं जे वातावरण आहे त्याच्यासाठी योगापासून अनेक संस्थांना, अनेक गव्हर्नमेंटच्या लोकांना ताणतणावाचं तंत्र दिलं जातं. आपण चांगलं परमेश्वराच्या पद्धतीने भाषण देऊन हे जर केलं, एक वेगळ्या प्रकाराने आपण समाजामध्ये राहत, समाजाच्या प्रवाहात राहत, असं काय आपल्याला उपयोग होत असेल. व्यक्तिशः माझ्या संस्थेच्या वतीने आपण मला सांगू शकता, माझ्या मुलीला सांगू शकता, ती अतिशय ऍक्टिव्हली काम करते. खरं सांगायचं म्हणजे आज बँक तीच चालवते, मी कशाला खोटं बोलायचं, मी करतो. संबंध तिचाच देतो, बऱ्याच जणांना तीच भेटत असेल. मला काय म्हणतो, हा माणूस काय बंड पडतो, आम्ही तिलाच भेटतो. तर मी असं वाटतं की आपण जे काय बोलवलं तर आपला सन्मान केला. मी थोडा जास्त वेळ घेतला त्याबद्दल आपली माफी मागतो. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. आणि या संस्थेला आपण देवाचं काम करता, देवापर्यंत लोकांना पोहोचवायचा प्रयत्न करता. कोण एकरूप होतो, कोण पोचतो हे मला माहिती नाही, पण जो प्रयत्न करतो तो सुद्धा मोठा असतो. जो प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो तोही मोठा असतो, जो पोचतो तोही मोठा असतो. आता कोण कुठे जातो काय मला माहिती नाही, मी कुठे जाईन, मी मला पहिल्याच नंबरवर राहील. त्यामुळे तुमचे आभार मानतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. तक तिरगिड तक तिडकतान धा तिरगिडतागिन गिड नग नग तिडी तक तिडकतान धा. Thank you.